नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये। तर बघा, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5th स्टँडर्डची काय एकदम पूर्ण प्रॉब्लेम सेट मॅथचे पूर्ण करतो आहेत। त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओ 9 प्रॉब्लेम सेटचा केलेला आहे, त्यात आपण काय केलेलं आहे, ॲडिशन शिकलेलो आहे। मागच्या 4-5 प्रॉब्लेम सेटपासून आपण ॲडिशन शिकत आलेलो आहोत। आता आपल्याला वळायचं आहे प्रॉब्लेम सेट 10 म्हणजे सबट्रॅक्शनकडे। सबट्रॅक्शन आपल्याला शिकायचे। जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर लवकरात लवकर बघून घ्यायचे आहेत, आणि जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरायचं नाही। तर आपण सोप्या पद्धतीने सबट्रॅक्शन बघा काय दिलेले आहेत। 64,293 एका खाली एक नंबर लिहून घ्यायचे मायनस 28,547 एका खाली एक नंबर लिहिल्याने सोपं जातं। आता बघा इथे 3 आहे, म्हणजे जर वरचा नंबर हा खालच्या नंबरपेक्षा मोठा असेल छोटा असेल तर काय करायचं, इकडून एक उसना घ्यायचा असतो म्हणजे कॅरी। म्हणजे 13 - 7 काय होतात 6, मग एक जो घेतलाय तो वापस द्यायचा। मग 9 - 4 होईल का, नाही। 9 - 5 मग किती होतात 4। मग 5 मधून 2 जातात, 2 मधून 5 जाईल का, नाही। मग काय करायचं, एक उसना घ्यायचा 8 कडनं। मग 12 मधून 5 गेले, उरले किती 7। 12 - 5 7। मग एक काय करायचा वापस देऊन टाकायचं। मग इथे पण 4 मधून 8 जाणार आहे का, 8 नाही 9। तर काय करायचं 14 - 9 किती होतात 5, आणि एक वापस द्यायचा। मग 6 - 3 मग काय होतात 3, म्हणजे काय 35,746। कळालं, हे काय येणार आहे तुमचं आन्सर येणार आहे। कळालं व्यवस्थित, चला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। काय करायचं आहे, तुम्ही अगोदर सोडून बघायचे, नंतर सोल्युशन्स बघायचे। बघा 37,058 मायनस 23,469। बघा आता 8 मधून 9 जात नाही, म्हणून काय करायचं, एक उसना घ्यायचा। 18 मधून 9 गेले, 9 2 जा 18 होतात, म्हणजे काय 9 बरोबर। एक हातचा वापस, मग काय 15 - 7 8 एक वापस। मग काय 10 - 5 एक वापस दिला। मग 7 - 4 5 6 7 मग काय उरतात 3। मग काय एक वापस द्यायची गरज आहे की इथे, नाही, आपण घेतलंच नव्हता। मग 3 - 2 1, मग 13,589 13,589 हे काय होणार आहेत, आपलं आन्सर होणार आहेत। कळालं, एकदम सोप्या पद्धतीचे गणित आहेत, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे फक्त। थर्ड वन बघूयात। 71,540 मायनस 58,628। कळालं, तर बघा 0 मधून 8 जात नाही, म्हणून काय करायचं 10। काय करायचं, जर गेलं नाही तर एक सोपं काम करायचं। जर आपल्याला वरची जर नंबर मोठा आलाय छोटा आलाय तर काय करायचं, एक 10 त्याच्यामध्ये समोर 1 लावून टाकायचं फक्त। आता 4 आहे तर 14, 5 आहे तर 15, 1 आहे तर 11, 7 आहे तर 17। आणि पण जेव्हा ते तसं केलं तर समोरच्यामध्ये खालच्या डिनॉमिनेटरमध्ये ह्या नंबर्समध्ये 1 ॲड करायला विसरायचं नाही। फक्त हे 2 रूल लक्षात ठेवायचे। कळालं, 10 - 8 2, आता एक घेतला होता मग इथे एक मिळून टाकायचं। 4 - 3 1, आता 5 मधून 6 जाईल का, नाही। मग काय करायचं 15, आणि तेव्हाच एक इथे लिहून टाकायचं बरं। मग 15 मधून 6 गेले, किती उरले 9। 15 मधून 6 गेल्यावर किती उरतात 9। मग 1 मधून 9 जाणार आहे का, नाही। मग काय करायचं 11, तेव्हाच लगे इथे एक देऊन टाकायचं। 11 - 9 9 10 11 2, आणि 7 - 6 1, म्हणजे 12,912 हे काय होणार आहे तुमचं उत्तर होणार आहे। कळालं, इतक्या सोप्या पद्धतीने सांगितले। आता ही आयडिया पण तुम्हाला येऊन गेलेली असेल। आता लास्ट क्वेश्चन आहे आपला या एक्सरसाइजचा, काय 50,432 मायनस 48,647। कळालं, आता बघा 2 मधून 7 जात नाही, घेतलं 12, 1 दिला इथे। आता येऊ द्या, वरचा नंबर छोटा जरी असला तरी आपला हे काम करायचंच। आपण जे करतो ते प्रॉम्प्टली करायचं, हे 1 देऊन टाकायचं। आपण जे घेतलंय लोकांकडनं ते देऊनच टाकायचं। 12 - 7 7 किती होतात 5, 12 - 7 5 1। आता हे किती टोटल नंबर हा किती आहे 5, मग काय 13,
13मधून 5 गेले, किती उरले? 13मधून 5 गेल्यावर उरतात 8. 1 दिला वापस. मग काय 14 - 7 किती? 7. 1 दिला वापस. 10 - 9 10 - 9 किती होतात? 1. 1 दिला वापस. 5 - 5 0. म्हणजे काय? 1785. 1785. आता हे वर्ड्समध्ये वगैरे कसं लिहायचं हे मी मागे शिकवलेलं आहेत. तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर मागचे व्हिडिओ बघून घ्या. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवायचं आहे. थँक्यू.